नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ एजे या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत, पोलीस भरतीचे बॅच जे आपण मोफत घेतलेले आहेत त्या बॅच अंतर्गत आपण गणितामधला हा सरासरी टॉपिक बघणार आहोत। सरासरी मधलं सुद्धा मित्रांनो अगदी बेसिक लेवल पासून आपण सुरू करू। आणि यामध्ये काय असतं मित्रांनो, शिकवायचंच झालं तर मी एका दिवसात सगळं तुम्हाला गणित शिकवून देईल किंवा गणिताचे जे कन्सेप्ट आहेत मी एका दिवसात, एक दिवस खूप झाला मित्रांनो मला तुम्हाला ते शिकवण्यासाठी। पण गणित एक दिवसात एक विषय कंप्लीट करता येईल मित्रांनो। सांगायचं तात्पर्य हेच की एका दिवसात एक विषय मी कंप्लीट करून दाखवला किंवा तुम्हाला शिकवलं म्हणजे तुमचं ते परफेक्ट होतं असं नसतं मित्रांनो। तुम्हाला या ठिकाणी मी सोडवत असताना माझ्या बरोबर तुम्ही नक्कीच सोडवता आणि पुढे निघून गेल्याच्या नंतर मी गेलो, पेपरला गेला तुम्ही आणि पेपरला गेल्याच्या नंतर काहीच येत नाही। अशा प्रकारचे मित्रांनो आपली फसवणूक आपण स्वतः करून घेण्यापेक्षा अगदी डीप मध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती आपण भर द्यायला पाहिजे आणि त्यावरच मी भर देणार आहे मित्रांनो। आता ही सरासरी मधला जो मूळ बेसिक आहे, या बेसिक मध्ये आपण काय बघणार आहोत, यांनी प्रश्नावरून सुरुवात करू मित्रांनो, कारण कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि आपल्याला कसं लक्ष दिलं पाहिजे। यामध्ये 54 ते 60 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची सरासरी किती येईल असा प्रश्न मित्रांनो यवतमाळ पोलीस चालक परीक्षेला, जी यवतमाळची चालक पोलीस भरती होती मित्रांनो, त्यामध्ये 2023 च्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता। आता यामध्ये यांनी काय विचारलं, 54 ते 60 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची। मित्रांनो यामध्ये कुठेही क्रमवार असा जर शब्द आला आणि त्यामध्ये आपल्याला क्रमवार शब्द आल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्या प्रश्नाकडे बघायचं। मित्रांनो मी प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला सांगत असतो की प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदला, प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन सोपा सहज ठेवा, प्रश्न सहज सोपा होऊन जातो मित्रांनो। त्यामध्ये कसं आहे, आता हा क्रमवार शब्द जो आलेला आहे 54 ते 60 पर्यंतचे क्रमवार आहेत त्यांची सरासरी विचारलेली आहे मित्रांनो। आता तुम्हाला मी यामध्ये बेसिक हे सांगतो, क्रमवार जर 1 2 3 4 5 6 आणि 7 या सगळ्या संख्या काय आहेत मित्रांनो, अशा क्रमवार आहेत। या क्रमवार संख्यांची जर सरासरी काढायला सांगितली तर सरासरीचं सूत्र काय आहे मित्रांनो, टोटल संख्यांची बेरीज भागिले टोटल संख्यांचा नंबर। म्हणजे काय, आता हे किती 7 अंक आहेत मित्रांनो आणि याची 7 पर्यंतची बेरीज, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 आणि 7 मित्रांनो 28। आणि त्या ठिकाणी याची जी सरासरी आहे त्याला भागिले काय करावं लागेल, 7 करावे लागेल। टोटल नंबर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7। मग हे जे आहेत हे 7 आणि यांची ही पूर्ण ह्या सगळ्यांची 7 ची बेरीज 28 भागिले 7 बरोबर किती येतं मित्रांनो, 7 1 7 आणि 7 चौक 28। आपला सरासरी काय आला मित्रांनो, 4 आला। लक्ष देऊन बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय आणखी दिसतंय का बघा, आणखी काही दिसतंय का बघा मित्रांनो। बघायचं कसं, बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे, म्हणजे तुम्ही बघायचं तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो। बघा दुसरा आपण आणखी बघू, या ठिकाणी जर आपण दिला 4 6 8 10 आणि 12 मित्रांनो, आता या ठिकाणी ह्या काय दिसतात, क्रमवार तुम्हाला काय दिसतात मित्रांनो, समसंख्या दिसतात। या ठिकाणी काय दिसतात, क्रमवार समसंख्या दिसतात। आता या क्रमवार समसंख्यांना कसं बघायचं मित्रांनो, 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 10 28, 28 आणि 12 किती मित्रांनो, 28 आणि 12 किती मित्रांनो, 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 10 28, 28 आणि 12 किती होतात मित्रांनो, तर या ठिकाणी होतात 40। 28 आणि 2 30 आणि अधिक 10 40। आता ह्या संख्या किती आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5 किती आहेत, 5 5 1 5, 5 8 40 किती आलं मित्रांनो, सरासरी 8 आली। ठीक आहे, पुढे घ्या मित्रांनो। आणखी अजून तुम्हाला याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय का, लक्ष द्या, यामध्ये कॉमन काय दिसतंय हे बघा मित्रांनो। नंतर पुढचा जो आहे 3 9 3 9, एक मिनिट मित्रांनो, 3 5 7 9 आणि काय करू आपण
या ठिकाणी 11. या काय आहेत मित्रांनो, क्रमवार काय आहेत, विषम संख्या आहेत. बघा आता यामध्ये आपण बघताना या ठिकाणी जर 2 वाढवला असता तरी काय झाला असता मित्रांनो, समसंख्यांचा क्रम मेंटेन राहिला असता. आपण दुसरी समसंख्यापासून सुरू केलेला आहे. दुसरी समसंख्या कोणती आहे आपली, 4 आहे. मग आता या समसंख्यापासून सुरू केलं तरी आपली जी क्रम नंतरचा जो क्रम आहे तो नंतरचा क्रम मित्रांनो मेंटेन राहिलेला आहे. त्या तशाच प्रकारे या ठिकाणी आपण 1 पासून सुरुवात केली असती पहिल्या विषम संख्येपासून तरीही चाललं असतं, पण आपण दुसऱ्या विषम संख्येपासून म्हणजे 3, 5, 7, 9, 11 या विषम संख्या घेतलेल्या आहेत. आता ह्या किती 5 विषम संख्या आहेत मित्रांनो, यांची बेरीज करू आपण. यांची बेरीज भागिले म्हणजेच काय, 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11 यांची बेरीज भागिले 1 2 3 4 5. बरोबर मित्रांनो, 11 आणि 9 20, 20 आणि 7 आणि 3 10, 20 आणि 10 30 आणि 5 किती होतात मित्रांनो, 35. 35 भागिले किती 5, 5 1 5, 5 7 35. काय आला मित्रांनो, यांचा सरासरी 7 आला. ही मित्रांनो सरासरी काढण्याची पद्धत आहे. आता या सरासरी काढण्याच्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो काय, मी तुम्हाला हेच सांगतोय, आपला दृष्टिकोन बदला, आपले बघण्याची जी व्हिजन आहे ती बदला. आता याच्यामध्ये काय बदलायचं मित्रांनो, मग तर याच्यामध्ये बदलत असताना आपण याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आता तो कसा बदलायचा, तर बघा आता ह्या ज्या आपण सुरुवातीच्या किती संख्या घेतल्या होत्या मित्रांनो, 7. 7 संख्यांमधील ह्या 3चा गट इकडं, ह्या 3 इकडं, आणि आपण कोणती संख्या आपला मित्रांनो सरासरी आलेली आहे, तर ती मधली संख्या जी आहे ती मधली संख्या आपला काय आलेली आहे मित्रांनो, सरासरी आलेली आहे. आता ही मधली संख्या सरासरी या ठिकाणी आलेली आहे, अगदी बरोबर. नंतर हे किती 1 2 3 4 आणि 5, 5 संख्यांचे मित्रांनो गट आहे. या 5 संख्यांच्या गटामध्ये हा जो मधली संख्या आहे, क्रमवार संख्यांचं सांगतोय मित्रांनो, क्रमवार संख्यांच्या 5 संख्यांचा जो गट आहे याच्यातली मधली संख्या 8 ही आपली काय आलेली आहे, सरासरी आलेली आहे. 5 क्रमगत संख्या ज्या आहेत, 5 क्रमवार ज्या संख्या आहेत मित्रांनो, या 5 क्रमवार संख्या ज्या दाखवल्या आहेत याच्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 याच्यामध्ये सुद्धा काय आलेलं आहे मित्रांनो, मधली संख्या जी आलेली आहे ती काय आहे, आपली सरासरी ऍव्हरेज आहे मित्रांनो. आता सरासरी कशी निघते मित्रांनो, तर सरासरी म्हणजे जर मी आता म्हणलो की क्रमवार संख्याच्या बाबतीत सरासरी जी असते ती क्रमवार संख्यांच्या बाबतीत मधली संख्या जी येते ती काय असते, सरासरी असते. आता एखादा जिनियस विद्यार्थी आहे, तो जिनियस विद्यार्थी प्रश्न काय विचारतो माहितीये, सर जर या ठिकाणी 2 4 6 आणि 8 या जर समजा क्रमवार 4च संख्या आल्या तर आता यातली मधली कोणती, यातली मधली कोणती, यातली मधली काय मित्रांनो, 4च्या आणि 6च्या मध्ये काय येतं रे, 4च्या आणि 6च्या मध्ये काय आहे, 5 मित्रांनो, ही याची सरासरी असणार आहे. आता आपण ही सरासरी कशी आहे ते पण बघू. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 किती मित्रांनो, 20. 12 अधिक 20 किती, 12 अधिक 8 किती, 20 भागिले किती संख्या आहेत मित्रांनो, 4. 4 1 4, 4 5 20, 4 5 20 मित्रांनो, मग किती आली, 5 आली. मधली संख्या अशी शोधायची मित्रांनो. तसा आपला आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलेला आहे, तर मधली संख्या काय आहे ते ओळखा. आता बघा मधली संख्या मी कशी ओळखतो, मी कशी ओळखतो मधली संख्या, माझा प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे मित्रांनो. म्हणजे अगदी आता तुम्हाला हे स्पष्टीकरण देण्यासाठी एवढा वेळ गेलेला आहे. प्रश्न जर तुम्हाला पेपर हातामध्ये आला, तुमच्याकडे असा प्रश्न आलेला आहे आणि मी तुम्हाला जे स्पष्टीकरण दिलंय ते तुमच्याकडे आता आलेलं आहे आणि माझं नॉलेज, माझं प्रश्न सोडवण्याचं स्किल तुमच्याकडे आलेलं आहे मित्रांनो. आता या स्किल मधून तुम्ही काय करणार आहात, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. बघा आता कसा सोडवताय तुम्ही सुद्धा. बघा 54 पासून ते 60 पर्यंतच्या क्रमवार संख्या लिहून घ्या. 54 55 56 57 58 59 आणि किती 60 मित्रांनो. यामधले आपल्याला काय विचारलंय, सरासरी विचारलंय. 1 2 3 4 5 6 7 हे किती संख्या आहेत मित्रांनो, 7 संख्या आहेत. याच्यातले आपल्याला काय करायचंय, मधली काढायची. म्हणजे इकडे 3 सोडून द्या, इकडे 3 सोडून द्या, काय आला
57 मित्रांनो, बरोबर प्रश्नाचं उत्तर येत असतं, टेन्शन घेऊ नका. हे शॉर्टकट मेथड आहे मित्रांनो. अगदी किती सेकंदात, तुम्हाला स्पष्टीकरण देत असताना सुद्धा किती सेकंदात उत्तर काढलं असेल मित्रांनो, विचार करा. ही जी पद्धत आहे, गणित आहे, एकदम जी सोपी सोपी गणित नक्कीच येत असतात मित्रांनो. 2023च गणित आहे हे, 2023 मधला प्रश्न आहे. या 2023 मधला प्रश्न जर आपण अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये सोडू शकतो, तर मित्रांनो आपल्याला अवघड प्रश्नांना वेळ देता येत असतो. आपण जे बुद्धिमत्तेचे काही प्रश्न बघितले होते मित्रांनो, अगदी हार्ड लेवलचे बघितले होते, त्यासाठी मित्रांनो 2-2, 3-3 मिनिट एका प्रश्नाला वेळ जात होता. 2 मिनिट एका प्रश्नाला, असे हार्डली 4-5 प्रश्न येत असतात मित्रांनो. पण त्या प्रश्नांवर जर आपल्याला वेळ द्यायचा असेल, तर या असल्या प्रश्नांमध्ये आपल्याला वेळ वाचवावा लागतो आणि त्यासाठी काही पद्धती असतात. त्या पद्धती या ठिकाणी आपण बघत आहोत. आता ही झाली जिनियस लोकांची सोडवण्याची पद्धत. आता एकदम जिनियस जे नसतील, साध्या लोकांनी कसं सोडायचं हे आपण बघू मित्रांनो. बघा आता, 54 अधिक 55 अधिक 56 अधिक 57 अधिक 58 अधिक 59 आणि अधिक 60. मित्रांनो, आता याची मांडणी परत मी जर असे यांची बेरीज केली तर मला सोपी जाते मित्रांनो. माझ्या पद्धतीने मला यांची बेरीज सोपी जाते. 54 आणि 56 किती झाले? 110. मधला मित्रांनो हा उरला, यांचा करा. 7 आणि 5 12, 112. त्यानंतर मित्रांनो 58 आणि 60 118, बरोबर ना? 118. आणि हा काय आहे मित्रांनो? 59. एकटा उरला, या 59ला या ठिकाणी करा. आता पुन्हा याचा 12 आणि 18 किती झाले मित्रांनो? 12 आणि 18 झाले 30. 30 आणि 10 40. 40 आणि 9 किती मित्रांनो? 39. 39 मधला आपला या ठिकाणी आला 3. 9 हातचा आला 3. 3 4 5 6. एक मिनिट मित्रांनो, यामध्ये हा अशी बेरीज जर केली तर 2 आणि 8 10, 10 आणि 1 9, 10 आणि 9 19. 19 मधला मित्रांनो हातचा किती आला आपला? 1 आला. 1 2 3 4. हे किती झाले मित्रांनो? 4. 1 2 3 4 आणि हे 5. 4 आणि 5 किती मित्रांनो? 9. त्यानंतर हा किती आहे? 1 2 3 किती आला? 3. 399 मित्रांनो. 399 ला आपण काय करायचं आहे? भागायचंय. कितीने संख्या किती आहेत मोजा. 1 2 3 4 5 6 7. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 7 5 किती मित्रांनो? 35, बरोबर. किती उरले? 4. आणि 7 ती 7 49. काय आला मित्रांनो? 57. किती वेळ खाऊ प्रोसेस आहे मित्रांनो ही? वेळ खाऊ प्रोसेस पेक्षा जर क्रमवार आले तर असंच करायचं मित्रांनो. हे अगदी सोपी पद्धत आहे आणि या सगळ्या संख्यांची बेरीज करणं मित्रांनो त्यांना हे अपेक्षित नसतं. त्यांना फक्त तुम्हाला ही लाईन काढणं आणि याच्यामधला मध्य ओळखणं हेच अपेक्षित असतं. मग असं केलं तर तुम्हाला 1-1.5 मिनिटं जाणार आहे. त्यातले त्यात कॅल्क्युलेशन ज्याचे फास्ट आहेत ते 1 मिनिटात करेल, ज्याला कॅल्क्युलेशन अवघड आहेत त्याला 1.5 मिनिटं खाईल, 2 मिनिटं खाईल आणि मग पेपर झाल्याच्या नंतर म्हणाल अरे यार वेळच पुरला नाही, टाइम मॅनेजमेंटच जमलं नाही. अरे टाइम मॅनेजमेंट जमेल कसं तुला? एवढ्या सोप्या पद्धती तू सोडून जर अवघडामध्ये शिरणार असतील तर काही उपयोग नाही मित्रांनो, काही होणार नाही तुमचं. स्पष्ट बोलतो मी अगदी. हा झाला आपला पहिला प्रश्न मित्रांनो. दुसरा प्रश्न आपण याच वेळचा बघू, याच पद्धतीचा हा आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न. या पुढच्या प्रश्नामध्ये आता बघा यांनी काय विचारलेलं आहे? 5 क्रमवार. मित्रांनो क्रमवार शब्द लक्षात ठेवा. क्रमवारला लाईन केली की तुम्ही लगेच समजून चला मनामध्ये मन में लड्डू फुटना चाहिए दोस्तों. यामध्ये काय आहे? 5 क्रमवार संख्यांची सरासरी त्यांनी दिलेली आहे किती? 14. आता 5 क्रमवार संख्या कशा? 1 2 3 4 आणि ह्या 5. ह्या 5 काय झालेल्या आहेत मित्रांनो? क्रमवार संख्या झालेल्या आहेत. त्यांची सरासरी किती आहे? 14. सरासरी म्हणजे काय बघितलं आपण? मधला काय आहे मित्रांनो? 14. त्यांनी काय विचारले तर त्यापैकी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या किती यांची बेरीज करा. आता 13 क्रमवार संख्या आहेत मित्रांनो. यांनी मूळ संख्या, विषम संख्या, सम संख्या असं काही दिलेलं नाही. त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला? पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या मोजायच्या असतात. तर हे 14 या ठिकाणी 15, या ठिकाणी काय असेल मित्रांनो? 16. याच्या अगोदर काय असेल? 13 आणि याच्या अगोदर काय असेल मित्रांनो? 12. ह्या झाल्या 5.
क्रमवार संख्या ज्यांची सरासरी 14 आहे मित्रांनो। आता ही सरासरी जेव्हा 14 असते तेव्हा हा मधला अंक काय असतो मित्रांनो, 14 असतो। यावरून आपण बघत असतो इकडचा किती असेल तिकडचा किती असेल। आता इकडचा तिकडचा आपण जेव्हा यावरून ठरवत असतो तेव्हा काय करायचं आहे मित्रांनो, हे 14 आणि हे आपण कसे काढले तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल। पहिल्याच प्रकाराला आपण मित्रांनो एक 14-15 मिनिट घेतलेले आहेत, ते फक्त यासाठीच मित्रांनो। हा मधला जो असतो तो सरासरी असतो। आता ह्याची सरासरी तुम्ही काढून बघा, याची सरासरी सुद्धा मित्रांनो बरोबर 14च येईल आणि त्यांनी दिलेलंच आहे, गणितामध्ये दिलेलं आहे। पण मग हे आपल्याला इकडचे तिकडचे कसे ओळखायचे ते आपण ओळखलेले आहेत मित्रांनो। तर त्यांनी काय विचारलंय, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्याची बेरीज 12 अधिक 16 करायचे मित्रांनो। 12 अधिक 16 किती, 6 आणि 2 8 आणि 1 आणि 1 किती 2, 2 आणि 8 म्हणजे काय मित्रांनो 28। हे आपलं उत्तर आहे। बरेच जण कार्यकर्ते काय करतात, अगदी काहीच कळत नाही काहीच नाही, मग काय करायचं, अरे काहीतरी ऑप्शन वरून प्रश्न उत्तराकडे जायचं, ऑप्शन वरून उत्तराकडे नक्की जा मित्रांनो। तीही पद्धत वापरा, पण ती पद्धत वापरत असताना अशा फसवेगिरी सुद्धा काही ठिकाणी होत असतात। कारण जे उत्तराचा बरोबर ऑप्शन असतो त्याच्या जवळजवळचे ऑप्शन दुसरे बाकीचे दिलेले असतात, म्हणून जे सारखाले ऑप्शन जवळजवळ असतात त्यापैकी एखादं उत्तर असतं जनरली। या प्रश्नामध्ये ते झालंच नाही मित्रांनो, 67 66 जवळजवळचे ऑप्शन दिले आणि हे 28 40 माणसाला वाटतं अरे याचं काय, हे खूप म्हणजे डिफरन्स आहे, हे असे नसतील, पण हे असं आहे मित्रांनो। या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न कसा टॅकल करायचा ते बघितला। त्याचबरोबर आपण पुढचा प्रश्न बघू मित्रांनो। आता हा आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न। या पुढच्या प्रश्नामध्ये आपण काय बघतो आहोत, अहमदनगर अहिल्यानगर मित्रांनो, अहमदनगर किंवा अहिल्यानगर यामध्ये 2023 चा जो प्रश्न आहे तो 2023च्या पोलीस भरतीचा प्रश्न आहे मित्रांनो। हा यामध्ये काय सांगितलेलं आहे, 9 क्रमवार विषम संख्या। हे बघा आता 9 क्रमवार विषम संख्या, क्रमवार तर महत्वाचा आहेच मित्रांनो। यामध्ये कीवर्ड कडे लक्ष द्या, यामध्ये प्रश्नांमध्ये जे विचारलेलं आहे अगदी त्यांना म्हणजे टू द पॉइंट, त्यांचा पॉइंट फोकस कशावरती आहे हे बघा। आणि या फोकस्ड पॉइंट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की क्रमवार विषम संख्या आहेत मित्रांनो। क्रमवार कशा आहेत, विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी काय आहे 103 आहे। चला आता 9 क्रमवार संख्या काढू, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या झाल्या मित्रांनो 9 क्रमवार संख्या। याच्यामधली त्यांनी सरासरी काय दिलेले आहे 103 दिलेले आहे मित्रांनो। इकडचे 4 सोडले तिकडचे 4 सोडले। आता याच्यामध्ये विषम संख्या 105 येईल मित्रांनो, 107 येईल, 109 येईल आणि 111 येईल। या आल्या पुढच्या विषम संख्या मित्रांनो आपण बघितल्या। आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की यांनी काय सांगितलेलं आहे, 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे आणि तर त्या संख्यामालेतील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी काय असेल। आता सर्वात मोठ्या 2 म्हणजे इथेच प्रश्न सुटतो मित्रांनो। पण आपण आता संख्यामाला कशी तयार करायची हे सुद्धा या ठिकाणी बघू। 103 हे पुढचे बघितले आपण, मागचे काय येतील मित्रांनो, 101 99 97 आणि 95। हे काय झालं मित्रांनो, अलीकडचे विषम संख्या झाल्या, हे पलीकडच्या विषम संख्या झाल्या। सरासरी बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9, तर इकडचे 4 इकडचे 4 सोडून हा काय झाला मित्रांनो सरासरी झाला। अगदी बेसिक आहे मित्रांनो, एकदम लक्ष देऊन हळूवार बघा याच्याकडे। यामध्ये काही जास्त अवघड असायचा काही विषय नाही। बघा आता ही आपली पूर्ण संख्यामाला झालेली आहे। या संख्यामालेतील यांनी काय विचारलेलं आहे की पुढचा हा जो आहे सर्वात मोठ्या जो 2 संख्या आहेत, सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी विचारलेली आहे। आता सरासरी म्हणजे पुन्हा काय मित्रांनो, या ठिकाणचा मधला व्यक्ती। सरासरी म्हणजे काय, मध्यस्थी करणारा। आता 109 आणि 111च्या मध्ये कोण येतो रे मित्रांनो, 110। बस फायनल, खतम, टाटा बाय बाय। राहुल गांधी पद्धत मित्रांनो, अगदी खतम, टाटा बाय बाय। एकदम किरकोळ प्रश्न आहे मित्रांनो, फक्त त्यांनी असं दाखवलं आहे की प्रश्न खूप अवघड आहे, लेंदी आहे असं दाखवतात। या प्रश्नामध्ये काहीही अर्थ नसतो मित्रांनो, अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत रे। फक्त बघण्याचा जो दृष्टिकोन तुम्हाला मी सांगितला तो दृष्टिकोन बरोबर ठेवा। यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण पहिल्या प्रकारापासून शेवटच्या प्रकारामध्ये
क्रमवार जर शब्द आला तर आपल्याला बेरजा करायच्या नाहीत, वजाबाकी करायच्या नाहीत आणि काय करायचं नाही, गुणाकार भागाकार करत बसायचे नाहीत. हा, पण एखादा अध्यक्ष काय म्हणू शकतो, सर समजलं नाही तर तुला समजण्यासाठी तुझ्या सूत्रामध्ये आपण टाकून याला बघू. 109 आणि 111 यांचे आपल्याला काय करायचं, ह्या दोन सर्वात मोठ्या समसंख्या, ह्या दोन सर्वात मोठ्या विषम संख्या यांनी या संख्या मालेतील दिलेल्या आहेत. हे तर तुम्हाला मान्य आहे का? 109 आणि 111 इथपर्यंत जर मान्य असेल तर 109 आणि 111 यांची करायची बेरीज, आणि ह्या संख्या किती आहेत मित्रांनो, तर 2 आहेत. यांना काय करायचं, डिवाइड, 2 ने डिवाइड करून टाकायचं मित्रांनो. आता ह्याचं काय येतंय, 9 आणि 11 किती झाले मित्रांनो, 20, आणि 100 आणि 100 200, 220 भागिले किती, 2, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, आणि शून्याला शून्य काय आला मित्रांनो, 110. काय आला, 110. अशा ह्या पद्धतीने सुद्धा होतं मित्रांनो. पण एवढं डोकं खात बसायचंच नाही मित्रांनो. अशी एकदा संख्या रेषा काढली की लगेच त्यामध्ये मधला कोणता हे शोधायचा आणि तो सरासरी म्हणून मोकळं व्हायचं. कधी पण कधी जेव्हा क्रमवार संख्या विचारलेल्या आहेत तेव्हाच मित्रांनो, क्रमवार संख्या दिलेल्या असतील तेव्हाच हे सगळं लागू होत असतं. आणि अधिक प्रॅक्टिस करून मित्रांनो अशा सोप्या गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात येऊन जातील. सूत्र सुद्धा तुम्हाला माहित आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बघा, सूत्रामध्ये काय असतं, या सर्वांची बेरीज करून परत त्यांची काय करायचं असतं आपल्याला, तर मध्य काढायचा असतो. म्हणजे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्याचा जो नंबर आहे तो नंबर भागायचा आहे, आणि सगळ्या संख्यांची काय आहे, बेरीज आहे, ती बेरीजेला भागायचं आहे. चला आपण आता यांचा जो आहे यांचा मध्य आपण बघू, किंवा यामधली सरासरी जी आहे ती आपण सरासरी बघू. आता ही सरासरी बघत असताना 101 आणि 99 किती झाले मित्रांनो, 200. असे गट करा म्हणजे तुम्हाला बेरजाला सोपं जाईल. त्यानंतर 105 आणि 95 किती झाले मित्रांनो, हा गट झाला मित्रांनो 200चा. 103 आणि 97 किती झाले मित्रांनो, 200. 200 चे किती गट तयार झालेत मित्रांनो, या ठिकाणी आपले 3 गट झालेले आहेत, म्हणजे 600 झाले हे. त्यामध्ये अधिक हे किती बघितले आपण आताच, 220 आणि अधिक 107, हे किती झाले, अधिक 107 झाले का. आता या ठिकाणी सगळ्यांची बेरीज काय येते मित्रांनो, 7 ला 7, 2 ला 2, आणि हा किती झाला मित्रांनो, 6 आणि 3 किती, 6 आणि 2 8 आणि 1 9, 927. 927 भागिले ही किती आहेत मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 भागिले 9, 9 1 9, 9 1 9. आता 2 ला 9 ने भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा, आणि परत मग वरचा 7 आला, 9 त्रिक 27 मित्रांनो. 103 काय आला, आपला मध्य आलेला आहे मित्रांनो. ह्या सर्व गोष्टी ही किचकट पद्धती करत बसण्यापेक्षा शॉर्टकट कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी बरोबर येतं मित्रांनो, अजिबात घाबरून जायचं नाही. फक्त क्रमवार संख्या हा जर प्रश्न असेल, आणि 2023 मधलेच वेगवेगळ्या परीक्षांचे मित्रांनो मी तुम्हाला 3 ते 4 उदाहरणं आतापर्यंत दाखवलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा वेगळं काही येत नसतं, कारण त्यांना सुद्धा माहित आहे तुम्हाला विशिष्ट टाइमाची वेळेची मर्यादा आहे, त्या वेळेच्या मर्यादेत तुम्हाला हे सर्व सोडायचं आहे. काय होईल मित्रांनो, आपण जर थोडीशी निंजा टेक्निक वापरली किंवा आधुनिक टेक्निक वापरली हे सगळं सोडवण्यासाठी, का तेच पुन्हा यांच्या बेरजा करत बसा आणि हे करत बसा. या सगळ्या बेरजा करत बसण्यापेक्षा मी तरी आता हे 200-200 टप्पे करून केल्यामुळे आपल्याला थोडंसं आणखी सोपं गेलेलं आहे. काही जणांच्या बेरजामध्ये बी बघा ते काय करत असतात, सर्व बेरजा एकत्र करण्याच्या नादात सगळं चुकून बसतात, आणि अगदी म्हणजे काय असतं, बेरजा करण्याच्या पद्धती असतील किंवा काही असेल, याच्यामधून अगदी वेळखाऊ प्रोसेस होते, आणि एका प्रश्नाचं उत्तर तर बरोबर काढतंय मित्रांनो, ते उत्तर नक्कीच बरोबर काढतो मित्र, पण उत्तर बरोबर काढून भागत नाही. आपल्याला वेळेमध्ये सर्व प्रश्न कव्हर करायचे आहेत, सगळा पेपर कव्हर करायचा आहे. त्याच्यामध्ये अगदी सोपे अशी काही प्रश्न असतात, याला तुम्ही 5-5 मिनिटं घातले तर तुम्हाला जे म्हणजे अवघड प्रश्नांसाठी वेळ द्यायचा असतो. त्या बैठक व्यवस्था असतील, ते असेल, त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बैठक व्यवस्थेचे आपण ज्या अगोदरचे 2-3 टॉपिक बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या लोकांना अगोदर बसवल्याशिवाय प्रश्नाच्या उत्तराकडेच जाऊ शकत नाही. सर्वांना बसवायला 1 ते 1.5 मिनिटं लागतो मित्रांनो. त्यामध्ये 1.5-2 मिनिट एका प्रश्नाला जाणार असतील, आणि या ठिकाणी जर आपला
एक 25 ते 30 सेकंदात याचं उत्तर जर निघणार असेल तर तुम्ही याच्यामध्ये मित्रांनो अगदी प्रोसेसने जाण्याचा कधीही प्रयत्न करू नका. मित्रांनो, एकही प्रश्नाचं जर उत्तर या क्रमवार शब्दाला बेस धरा, विषम संख्या असतील तर सगळ्या विषम संख्या घ्यायच्यात हे लक्षात ठेवा. आता क्रमवार फक्त संख्यांचं जर दिलं असतं 103 मध्ये तर आपल्याला इकडे काय गेलं असतं 104, 105, 106, 107 असं वाढलं असतं. पण विषम संख्या दिल्या म्हणून मित्रांनो यामध्ये काय झालेलं आहे, ह्या विषम संख्या घेण्यात आलेल्या आहेत. फक्त त्यांनी प्रश्न काय विचारला एकदा व्यवस्थित वाचा आणि क्रमवार असेल तर क्रमवार त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. अगदी सोपं आहे मित्रांनो, यामध्ये काहीही अवघड नाही. असंच आपण पुढचा जो टॉपिक आहे तो पुढचा टॉपिक उद्या बघू. मित्रांनो, हे जे टॉपिक आहेत हे लेक्चर आहेत अगदी थोडे थोडे अर्ध्या तासाचे करण्याचा प्रयत्न मी करत आहे. कारण मित्रांनो एकच आता काय घेणार आहे, यापुढे मी एकच टाईप घेणार आहे, एकच प्रकार घेणार आहे आणि त्या प्रकारावरती तुमचा अगदी बेसिक कम्प्लीट व्हायला पाहिजे. यासाठी मित्रांनो यावरती सीसॅटचा एक प्रश्न सुटतो मित्रांनो, तुम्हाला तो सीसॅटचा प्रश्न सोडवून दाखवतो. मित्रांनो, हा आहे सीसॅटचा प्रश्न. तुम्हाला जो आता आपण प्रकार शिकवलेला आहे क्रमवार संख्यांचा, अगदी मित्रांनो सीसॅटच्या प्रश्नामध्ये सुद्धा लागू होत आहे. त्यामुळे तुम्ही मित्रांनो कॉन्फिडन्स एवढा ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, तुम्हाला अगदी सोप्या बेसिक पद्धतीने आपण सीसॅटचे सुद्धा प्रश्न सोडवणार आहोत, प्रश्न टॅकल करणार आहोत. मित्रांनो, आता ते कसं करायचं ते फक्त तुम्ही या ठिकाणी लक्ष द्या. चला, 9 क्रमवार पूर्णांक संख्यांची सरासरी 63 आहे तर त्यातील, आता सुरुवातीचं हे वाक्य काय आहे, पूर्णांक क्रमवार 9 क्रमवार आहेत, पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक म्हणजे काय मित्रांनो, ज्या अपूर्णांक नाहीत, म्हणजे नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्णांक संख्या असतात. किती संख्या आहेत मित्रांनो, त्या 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. आता या 9 पूर्णांक संख्यामध्ये 1 2 3 4 सोडून हा मधला कोणता आहे मित्रांनो, 63 आहे. मग इकडची कोणती असेल, 64, 65, 66 आणि या ठिकाणी काय असेल मित्रांनो, 67. त्याचबरोबर इकडच्या काय असतील, 62, 61, 60 आणि ही काय असेल 59. ह्या काय झाली मित्रांनो, आपली संख्यामाला. यामधले जर आपला सरासरी आहे तो किती झाला मित्रांनो, 63 झाला. 63 हा आपला सरासरी झाला. 63 जर सरासरी झाला म्हणजे काय झाला मित्रांनो, मधली संख्या झाली. आता इकडच्या आणि इकडच्या संख्या आपल्याला लगेच शोधता आल्या अगदी सोप्या पद्धतीने. आता यांनी फक्त काय केलंय, गुणाकार विचारला मित्रांनो. गुणाकार तर माझे चौथीची भाची आहे, ती सुद्धा अगदी बरोबर करते मित्रांनो. गुणाकार काय करायचा आपल्याला, 59 गुणिले 67. 59 गुणिले 67. आता 59 गुणिले 67 जे केलं आपण, तर बघा आता कसं करायचं, याला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असं मांडून सुद्धा करू शकता मित्रांनो. 59 गुणिले 67 माझे अशी बी गणित करण्याची पद्धत मित्रांनो अगदी फ्लुएंट आहे, मी लगेच करू शकतो. पण आपण या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने करून बघू. 7 9 63, हातचे आले 6, 7 5 35 आणि 6 किती झाले मित्रांनो, 35 आणि 6 झाले 41. या ठिकाणी एक क्रॉस काढून द्यायचा. नंतर 6 9 6 9 किती मित्रांनो, 54. हातचे किती आले 5, 6 5 30 आणि 5 35 झाले. या ठिकाणी 3 यांची बेरीज करायची, 3 आणि 0 3च. 4 आणि 1 किती मित्रांनो 5, 5 आणि 4 किती मित्रांनो 9 आणि 3 ला 3. 39 53 मित्रांनो ऑप्शन मध्ये कुठे आहे, 39 53 मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. बघा, इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सुद्धा सोडवू शकतो मित्रांनो. बाकी काही नाही, फक्त त्यामध्ये काय असतं, गुणाकार भागाकार हे एमपीएससी लेवलला लेवल वाढले की फक्त मित्रांनो ह्या गोष्टी वाढतात. म्हणजे एका प्रश्नात 2 2 3 3 प्रश्न विचारून मोकळे होतात, एवढंच असतं, बाकी काही नाही. आणि हे जे आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण यानुसारच केलेलं आहे मित्रांनो. आता याची सरासरी असे जर प्रश्न आले, सरासरी काढायची, नंतर मित्रांनो प्रश्न वाचला कीच कळतंय, लहान आणि मोठ्या संख्या बघायच्यात, लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती, त्यांचे गुणाकार करायचे आणि मग ते उत्तर काढायचं. हे काय अगदी कंटाळवाणी प्रोसेस वाटते मित्रांनो आणि आपण प्रश्न बघूनच पुढे निघून जातो. अगदी पोलीस भरतीचा विद्यार्थी आता याला इथून पुढे या पद्धतीने जर प्रश्न आला तर लगेच सोडवू शकतो मित्रांनो. ह्या तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न सुद्धा सोडून दाखवलेला आहे. अरे काही नसतं रे, फक्त आपल्या टप्प्यात फक्त कार्यक्रम यावा, आपण शिक्ष मारलाच पाहिजे, हे मित्रांनो मी तुम्हाला शिकवणार आहे. मी तुम्हाला शिकवण्यामध्ये काय शिकवत आहे, हे सर्व गोष्टी बेसिक कन्सेप्ट तर तुम्हाला सगळ्या शिकवणार आहे, पण त्यामध्ये
ज्या ट्रिक्स असतात, जे शॉर्टकट असतात, ज्या पद्धतीने आपण गणिताकडे बघितलं पाहिजे, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सूत्र कोण विचारणार नाही, कारण तुमच्याकडे ऑप्शन दिलेले असतात आणि ऑप्शन मधून तुम्हाला उत्तर शोधायचं असतं. उत्तर शोधत असताना तुम्हाला फक्त योग्य उत्तराचा पर्याय त्यामधून निवडायचा असतो. मग त्यासाठी तुम्हाला जर जेवढ्या कमी वेळेत तुमचं उत्तर येईल ते महत्वाचं असतं. तुम्हाला सगळ्या स्टेप फॉलो करत बसायची गरज नाही. म्हणून तुम्हाला मी पोलीस भरतीचं शिकवत असताना हे शिकवत आहे की आपल्याला ऑप्शन बघून ऑप्शन मधून प्रश्नाकडच्या उत्तराकडे कसं जायचं, अगदी सोप्या सोप्या पद्धतीने हे या ठिकाणी आपण मित्रांनो शिकणार आहोत. त्यामुळे बॅच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत जा रे, मला मोटिवेशन मिळतं. बस, धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी थांबतो. आपण आता उद्या यामध्ये काय बघणार आहोत, तर लेक्चर सिरीज मधला आपण दुसरा भाग